स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. विभावरी शांतनूला म्हणते की शांतनू तू जा रूममध्ये आता. तेव्हा शांतनू निघताना आदिती मामचा हात हातात घेतो तेव्हा सर्वजण खूप प्रेमाने त्याच्याकडे बघत असतात. विभावरी म्हणते की पल्लवी तू सुद्धा जा त्याच्यासोबत, त्याला काय हवं नको ते बघ. मग शांतनू तिथून निघून जातो. मागोमाग पल्लवी देखील जाते. सकाळी सकाळी शांतनू अगदी अस्वस्थ बसलेला असतो. त्याच्या डोक्यात विचारांचं जाळं विणलेलं असतं. तेवढ्यातच पल्लवी शांतनूसाठी चहा घेऊन येते. पल्लवी त्याला चहा देते आणि विचारते की तुम्ही ठीक आहात ना शांतनू. पल्लवी म्हणते की किती मोठ्या दिव्यातून बाहेर पडल्यात ना आई, एकामागून एक फक्त संकट. तुम्हाला सांगू शांतनू, आईंना जेव्हा गोळी लागली तेव्हा मध्ये नेण्यासाठी तुम्ही एवढी धडपड केली. हॉस्पिटलला आग लागल्यामुळे तुमच्यामुळे त्या सुखरूप आहेत. शांतनू म्हणतो की मला त्यावेळी जे सुचलं ते केलं मी. पल्लवी म्हणते की हो, पण त्या क्षणी हे सुचणं देखील महत्त्वाचं असतं. हॉस्पिटलला आग लागली तेव्हा मी तिथं आले, परंतु त्या गर्दीत मला तुम्ही तिथं कुठेच दिसत नव्हतात. इतकी भीती वाटत होती ना मला, सगळेच पॅनिक झाले होते. कोणाला अगदी काहीच माहीत नसतं. पल्लवी एकटीच बोलत असते. शांतनूचं काही तिच्याकडे लक्ष नसतं. त्याच्या मनात दुसरेच विचार चालू असतात. पल्लवी म्हणते की अहो शांतनू, मी तुमच्याशी बोलतीये. तुम्ही कसला एवढा विचार करताय? शांतनू म्हणतो, आत्तापर्यंत जे जे काही झालंय ते सगळं आठवण्याचा प्रयत्न करतोय. विचार करून सुद्धा मला खूप त्रास होतोय. ही अशी संकटं फक्त आपल्या घरावरच का येतात? पल्लवी म्हणते की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचं आहे. पण शांतनू, त्या संध्याकाळी नक्की काय झालं होतं? म्हणजे आईंना गोळी कशी लागली, कोणी मारली आणि का? नाही म्हणजे आम्ही सर्वजण तर घरातच होतो, फक्त तुम्ही दोघंच बाहेर होता. शांतनू म्हणतो की ॲक्च्युली ते मलाही कळत नाही आहे. मी आईसाठी एक स्पेशल गिफ्ट मागवलं होतं. त्याची डिलिव्हरी होती म्हणून बाहेर गेलो होतो. तेवढ्यात मला मागून आईची हाक ऐकू आली. मी मागे वळलो. तिने काय झालंय हे विचारायच्या आत तिने मला ढकललं आणि मी खाली पडलो. आणि तेवढ्यातच तिला गोळी लागली. पल्लवी मनात विचार करते की आईंनी शांतनूला ढकललं आणि त्यांना गोळी लागली. म्हणजे गोळी मारण्याचा टार्गेट आई नव्हत्या तर शांतनू होते. पल्लवी खूप घाबरते. तिच्या डोळ्यात पाणी येतं. शांतनू पल्लवीजवळ बसतो. तो म्हणतो की पल्लवी, आधी तुझ्यावर हल्ला झाला आणि तू किडनॅप झालीस, आणि मग आईवर गोळीबार. आईच्या बाबतीत तर दुसऱ्यांदा घडतंय हे. तिचं कुणाशी वैर असेल आणि का कोण तिला मारण्याचा प्रयत्न करेल? नाही, पोलीस त्यांचा तपास करतीलच, पण मी विचार करून करून हैराण झालोय. मला अगदी कळतच नाही की तुम्हा दोघींच्या बाबतीतच असं का घडतंय. तू काय आणि आई काय, दोघीही नशिबाने वाचलात. पण मग दरवेळी नशीब साथ देईल असं नाही आहे ना. तुम्हाला दोघींना जर काही झालं तर माझ्या जगण्याला काहीही अर्थ नाही आहे. पल्लवी शांतनूच्या तोंडावर बोट ठेवते. ती म्हणते की प्लीज शांतनू, असं स्वप्नात सुद्धा मनात आणू नका. आणि देव आहे आपल्या पाठीशी. कदाचित आत्ता आपली परीक्षा बघतोय एवढंच, पण आपल्यावरचं संकट टळलंय आता, आणि यापुढे सगळं काही छान होणार आहे. शांतनू म्हणतो की देव जर आपल्या पाठीशी असता तर असं काही घडलंच नसतं. मी आलोच. तेव्हा पल्लवी विचारते की पण अहो, असे अचानक कुठे निघालात? शांतनू म्हणतो की काही प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. काळजी करू नको, लवकरच येईल. आणि मग शांतनू तिथून निघून जातो. पल्लवी इकडे म्हणत असते की मोठ्या काकांचा उत्साह, मोठ्या काकांचा सहभाग घेणं. खरं तर तेव्हाच मला संशय यायला हवा होता. पुढचं काही घडलंच नसतं. माणसं कसलीही रक्ताची चटक लागलेले लांडगे आहेत. पुन्हा माझ्या शांतनूंचा जीव घ्यायला निघाले होते. माझ्या आईंना मृत्यूच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं, तरीही यांना लाज नाही. यांची रक्ताची तहान कधी आणि कशाने संपणार आहे? आणि स्वतःच्या स्वार्थासाठी अजून किती निर्दोष जीव घेणार आहेत हे? पल्लवी सर्व तिचा आक्रोश व्यक्त करत असते. ती म्हणते, नाही, बस झालं आता. आजपर्यंत माझ्यावर वार करत आले, तोपर्यंत मी सगळं सहन केलं. पण आता माझ्या माणसांचा जीवाचा प्रश्न आहे. ह्या घराचा आणि घरातल्या माणसांचा विचार करून मी आजपर्यंत गप्प राहिले. पण आता तुमची विकृती ठेचून काढायलाच हवी. माझ्या शांतनूंच्या आणि माझ्या आईच्या जीवावर उठलेल्या नीच माणसांनो, येत्या 2 दिवसात तुमची सगळी कारस्थानं उघड करून तुमचं खरं रूप सगळ्यांसमोर आणल्याशिवाय मी गप्प राहणार नाही, अशी शपथ घेते आज मी. पल्लवी मात्र प्रचंड भयंकर चिडलेली असते. तर इकडे शांतनू दुर्गामाताच्या मंदिरमध्ये आलेला असतो.
तो देवीपुढे उभा असतो, त्याच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहत असतात. शांतनूला सर्व वाईट गोष्टी आठवत असतात. मग ते पल्लवीच्या पाठीत सुरा खुपसणं असू दे, पल्लवी गायब होणं असू दे, नंतर पल्लवीचा मृतदेह सापडतो, नंतर आदिती मॅमला गोळी लागते. ह्या सर्व गोष्टी आठवून शांतनू अगदी हतबल झालेला असतो आणि तो देवीपुढे हात जोडतो. शांतनू देवीला म्हणतो की ॲक्च्युली तुझ्याकडं तक्रार करायची आहे. तुला काही प्रश्न विचारायचेत. आजपर्यंत कायम तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता. पण माझ्या आईची अवस्था बघितली आणि असं वाटलं की तुझा आमच्यावर आशीर्वाद आहे की नाही. खरंच असं झालंय का? मला माहिती आहे की एक मुलगा म्हणून मी चुकलोय. मी माझ्या आईला कधी स्वीकारलं नाही, खूप चुकीचं वागलोय तिच्याशी. पण त्यात चूक माझी आहे, मग वेदना तिला का? आई आहे ती माझी, खूप त्रास सहन करावा लागलाय तिला, जन्म दिलाय तिने मला. असंख्य कळा सोसल्यात माझ्यासाठी. मग माझी चूक असताना तिला वेदना का? तिने कधीच कोणाचं वाईट केलं नाही, कधी कोणाबद्दल वाईट विचारही केला नाही. मग तिला हा त्रास का, मला का नाही? तिने आजपर्यंत कायम सगळ्यांना जीव लावला. मग तिचा जीव घ्यावासं कोणाला वाटलं असेल? आणि हे सर्व तू बघत होतीस तरीही तू हे घडून दिलंस का बरं? माणसांसारखी तू इतकी निर्दयी कशी झालीस आई? तूच जर असे डोळे मिटून घेतले तर आम्ही भक्तांनी कुठे जायचं आणि कोणाकडे बघायचं? तर इकडे पल्लवीला डॉक्टरांचा फोन येतो. ती विचार करते की माझ्या ट्रीटमेंटनंतर डॉक्टरांशी काही बोलणंच झालं नाही. पल्लवी फोन घेते आणि म्हणते की हा डॉक्टर बोला ना. डॉक्टर तिकडनं म्हणतात की मिसेस सूर्यवंशी तुम्ही चेकअपला येणार होतात ना? पल्लवी म्हणते की सॉरी, मी कामाच्या गडबडीत विसरून गेले, पण मी आता ठीक आहे, मला बरं वाटतंय. डॉक्टर सांगतात की हो, असं नका करू, तुमच्या पाठीची जखम अजून डीप आहे. पुन्हा एकदा चेकअपला या असं सांगितलं होतं तुम्हाला. पुन्हा एकदा चेकअपला या असं सांगितलं होतं तुम्हाला. जखम कितपर्यंत भरली आहे यावर तुमची पुढची ट्रीटमेंट ठरवावी लागेल. पल्लवी म्हणते की ठीक आहे, येते मी. डॉक्टर म्हणतात की शक्यतो आजच या, उद्यापासून मी आउट ऑफ इंडिया जाणार आहे. पल्लवी म्हणते की बरं ठीक आहे, मी आजच येते. अर्ध्या तासात आली तर चालेल का? डॉक्टर हो बोलतात आणि फोन ठेवतात. तर इकडे शांतनू देवी आईला म्हणत असतो की आज तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. मला न्याय हवाय. कोणीतरी आडून आडून आमच्यावर वार करतंय. कोण आहेत ती माणसं आणि कशासाठी आम्हाला त्रास देताय? या गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी मला तुझी गरज हवी आहे. माझी खूप श्रद्धा आहे म्हणून मी इथं आलोय. माझी श्रद्धा आणि विश्वास खोटा ठरवू नकोस तू. तर पल्लवी इकडं हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रेडी झालेली असते. ती हॉस्पिटलची फाईल देखील सोबत घेते, ज्यामध्ये लिफाफा पण असतो. पल्लवी ती फाईल घेऊन डॉक्टरांकडे निघालेली असते. इकडे शांतनू देवीला म्हणत असतो की मला माहिती आहे की तुझ्या भक्तांना तू कधीही निराश करत नाही. तू कधीही त्यांना रिकाम्या हाताने पाठवत नाहीस. आज तुला तुझा चमत्कार दाखवावाच लागेल. तुझी ताकद अफाट आहे, हे विश्व चालवण्याची ताकद आहे तुझ्यात. मग तुझ्यावरचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी तुला तुझी ताकद दाखवूनच द्यावी लागेल. तर इकडे पल्लवी विभावरीला म्हणत असते की काय ना, अचानक डॉक्टरांचा फोन आल्यामुळे मला जावं लागतंय. खरंच सॉरी हां, मी आल्यावर आवरेल सर्व. तेवढ्यात मोठी आई तिथून चाललेली असते. मोठी आई त्यांचं बोलणं ऐकत असते. विभावरी म्हणते की अगं, कालपासून तुझी किती धावपळ झाली आहे. खरं तर मी तुला आराम कर असं सांगणार होते, पण आता तुला डॉक्टरांनी बोलवलं म्हटल्यावर जावं तर लागेलच ना. मेघना म्हणते की पल्लवी अगं जा तू चेकअप करायला, आम्ही इथली कामं करतो. तू त्याचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तू फक्त स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. पल्लवी म्हणते की तसं नाही हो, पण आता आई पण घरी आलात, त्यांच्याकडं पण बघायला हवं. आणि त्यात मला असं क्लिनिकमध्ये जावं लागतं म्हणून. तेवढ्यात मोठी आई तिथे येते आणि म्हणते की तुला आदितीची काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे, पण तू नको एवढा विचार करू. तिच्या सेवेला नर्स आहे, शांतनू आहे, आम्ही सर्वजण आहोत. तू जा डॉक्टरांकडे. तुझी तब्येत देखील महत्त्वाची आहे ना. शांतनूचा केवढा जीव आहे तुझ्यावर आणि आम्हाला सर्वांना देखील तुझी खूप काळजी आहे. आणि डॉक्टरांनी काही औषधं सांगितलं तर येताना घेऊन ये. रिक्षाने जाऊ नकोस हां, गाडीने जा. मी ड्रायव्हरला सांगू का? पल्लवी म्हणते की नाही नको, जाईन मी. ती विभावरीला म्हणते की विभा काकू मी येते, अगदीच जर काही वाटलं तर मला फोन करा. आणि पल्लवी तिथून निघून जाते. तर इकडे शांतनू देवीपुढे म्हणत असतो, ह्या संकटांवर मला मात करायची आई. आमच्या कुटुंबाचे शत्रू कोण आहेत हे मला शोधून काढायचंय आणि यात फक्त तूच मार्ग दाखवू शकते. तुला मार्ग दाखवावाच लागेल. तोपर्यंत काय मी हलणार नाही आहे इथून. माझ्या कुटुंबाचे गुन्हेगार कोण आहेत हे मला कळायलाच हवं.
मला मार्ग दाखव आई, मला मार्ग दाखव, असं शांतनू देवीपुढे हात जोडून ढसाढसा रडत असतो. तर इकडे पल्लवी डॉक्टरांकडे आलेली असते. त्या डॉक्टर सांगतात की आज डॉक्टर दीपा इमर्जन्सीसाठी बाहेर गेल्यात, त्याच्यामुळे तुमचा चेकअप आज मीच करणार आहे. काही त्रास होतोय का तुम्हाला? पल्लवी म्हणते की त्रास वगैरे असं काही नाही आणि मॅडमने दिलेले औषधं सुरूच आहेत. तर इकडे शांतनू काही पावलं मागे जातो आणि जोरजोरात देवाची घंटा वाजवायला लागतो आणि सोबत रडतही असतो. तर इकडे डॉक्टर पल्लवीला म्हणतात की तुमची फाईल दाखवा जरा. पल्लवी ती फाईल बघण्यासाठी तिच्या बॅगमधून ती फाईल काढत असते आणि ती फाईल काढता काढता ती फाईल खाली पडते. त्यातून लिफाफा देखील बाहेर पडतो. तर इकडे शांतनू जोरजोरात देवीची घंटा वाजवत असतो. पल्लवी जागेवरून उठते, ती फाईल डॉक्टरांकडे देते आणि खाली पडलेला लिफाफा ती डॉक्टरांकडे देणार तेवढाच ती त्याच्याकडे जरा निरखून बघते. तर इकडे शांतनू प्रचंड वेगाने देवीची घंटा वाजवत असताना देवीच्या हातातलं फूल खाली पडतं आणि त्याच टाईमला पल्लवीने इकडे लिफाफ्यामधली कागदपत्र उचकून बघितली असतात. तर त्यात प्रॉपर्टीचे कागद असतात. ते बघून पल्लवीला मोठा धक्का बसतो आणि इकडे शांतनू प्रचंड वेगाने घंटी वाजवत असतो आणि देवीने कौलही दिलेला असतो. पंडितजी येतात, ते फूल उचलतात आणि शांतनूकडे देतात आणि म्हणतात की तुम्हाला देवीने कौल दिलाय. तुम्ही काही मागत होता का आईकडे? तुमच्या आता सर्व इच्छा पूर्ण होतील. शांतनू ते फूल हातात घेऊन देवीचा आशीर्वाद घेतो. तर इकडे पल्लवीला ह्या लिफाफा मिळवण्यासाठी काय काय करावे लागले ह्या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि ह्या लिफाफ्यासाठीच मोठ्या आईने तिच्या पाठीत सुरा खुपसला होता हे देखील तिला आठवतं. पल्लवी मनात म्हणते की अरे बापरे, जो लिफाफा हरवलाय असं म्हणून मी शोधण्यासाठी एवढा आटापिटा केला, तो इथेच माझ्याजवळ होता. देवाने खरंच कृपा केली आज. पण यातलं सर्व होतं तसं आहे की नाही हे बघायला हवंय आधी. आता मला इथून लवकरात लवकर निघावं लागेल. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पल्लवी तिच्या रूममध्ये सर्व डॉक्युमेंटचे फोटो काढून घेत असते आणि नेमकं विनायक तिथे आलेला असतो आणि विनायक दाराच्या फटीतून ते सर्व बघत असतो. तर मोठी आई विनायकला म्हणत असते की तो सगळे पुरावा असलेला तो लिफाफा अजून सापडत नाहीये. शांतनू म्हणतो की आत्तापर्यंत तू जे काही कष्टाने मिळवलेस ते असं मातीमोल होऊ देणार नाही मी. आणि मग विनायक स्वतः मोठी आई आणि पल्लवीचं जे बोलणं रेकॉर्ड केलेला पेनड्राईव्ह असतो तो पेनड्राईव्ह मोठ्या आईच्या पर्समध्ये ठेवतो आणि पर्स बाहेर ठेवून देतो. पल्लवी येते आणि ती पर्स बघते. त्यात तिला तो पेनड्राईव्ह भेटतो. ती म्हणते की मोठ्या आईंच्या पर्समध्ये पेनड्राईव्ह, आणि विनायक हे सर्व मागून बघत असतो. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते भीमराज, कीर्ती पाटील, सुनीता साबळे, दीपाली बाजरे, गीतांजली, गीता चंदेर, मुकुंद कुलकर्णी, संजय पाटील, रेश्मा भगत, सरिता जगताप, नीलम गीते, पूजा कांबळे, गीता मार्कंड, राजू जाधव, रेखा वाघमारे, ज्योती पाटील, विवेक गाग, द्राक्षा खडकर, आयुष पाटील, गंगा देशमुख, लक्ष्मीकांत मामडे, अपर्णा मायेकर, सुजाता पंडित, सचिन पवार, ज्ञानेश्वर एलांडे, सुषमा, मंदा खरे, पल्लवी वराग, रवी कवडे, विलास कांजरे, कांचन माने, स्वप्ना सावंत, विशाली लांडे, सारिका लोले, प्रसाद महाडिक, कविता, स्वप्नजा सावंत, निर्मला लोखंडे, मुकुंद कुलकर्णी, मौनेश लोकरे, प्रतिमा मालवे, पूजा आंधळे, मयुरी गणेश, रेश्मा वाघ, DDT, पूनम केकर, जयेंद्र मारुती, राहुल माने, रजना डांगे, वंदना तांबडे, ज्ञानेश्वर आचारी, स्वाती, शशिकांत, ओम झांबरे, रोहन चौधरी, जगन्नाथ खरात, प्रसाद महाडिक, रेश्मा भगत, स्वाती शिंदे, प्रतीक्षा वाघमारे, आकाश जाधव, संतोष राजगुरू, मंगेश कदम, प्रतिभा मोहिते, कविता शिंदे, चंद्रशेखर भातवाडेकर, संजय साठे, अरुण खडे, कोमल लोकरे, चिंतामणी, विलास मुक्ता, रोहिणी घोडे, योगेश मेश्रम, वैभवी कुष्टे, शैला, श्रीधर, उज्ज्वला वाडकर, कैलास जाधव, रुपाली पाटील, RJ घाटगे, चित्रलेखा, आनंद केसवानी, प्रवीण पाटील, श्रीराम, अनिक खुरुड आणि बीना परांजपे.